नमस्कार. तर काल मी यात्रेत गेलो होतो काळामातेच्या आणि तिथं मला एक जण म्हणे ब्लॉग बनवून टाकायचं ना. तर ब्लॉग काही आपण बनवत नाही, तर ब्लॉग कवितासारखी बनवून टाकत जाणं म्हणे. म्हटलं पाहू बा आता. कविता बनली आणि कविता वराडी भाषेत आहे, तुम्हाला आवडली तर नक्की तुमचा अभिप्राय द्या. तर कविता होती अशी: कालची यात्रा. काल सकाळीच कामानं काढला होता माझ्या घाम. ट्रॅक्टरसाठी ते लानाचं सांगितलं होतं मला काम. ट्रॅक्टरवर जेवाचा डबा देऊन गेलो ते लानाले. रस्त्यानं काळा मातीकडे जाताना गाड्या लयच दिसल्या आम्हाला. चला म्हटलं एकदा आता जत्रा पाहून घ्या. लयच विचार केल्यावर मग जत्रेकडे घेतली धाव. जत्रेत गेलो बा मग काय जत्रेत होती गर्दी. एवढ्या मोठ्या लोकात पोलिसवाल्यांची कुठं दिसे वर्दी. चला म्हणलं मनात आता घ्यावं पाया पडून. देव कुठेही असतो आठवलं, तिथूनच पाया पडलो हात जोडून. मग ओळखीचा दिसला एक जत्रेत त्याला भेटून घेतलं. लगेच कांड्या खायला आम्ही प्रस्थान थाटलं. कांड्या खात आम्ही फिरो इकडे तिकडे. आकाश पाळणे पायात बसलो, गर्दी दिसे चोहीकडे. मग फिरता कानावर आवाज आला. सोबती म्हणे 50 रुपये 3 गाणे वाजते चालणं पाहायला. म्या म्हणलं गाणे वाजायचे कोण पैसे देते. तो म्हणे मला 50 रुपये लावणी पाहायला भेटते. मग मी थोडा विचार केला लावणी पाहायला जाऊ का. एवढं मोठं आयुष्य जगलो पण लावणीच पाहिली नाही. मग मी मनात ठरवलं लावणी पाहायला जाऊ. नागपूरची मराठमोळी लावणी आता पाहूनच घेऊ. जसा गेलो तिकीट काढायला गावातले भेटले पोट्टे. मनात विचार केला इथं काय आले हे काट्टे. ते म्हणे तू एकटा चालला तुला जायला शोभते काय. लावणी पाहायला चाललो म्हटलं यात एवढं काय आहे. ते म्हणे आमची तिकीट भर आम्ही पण सोबत येतो. म्या म्हटलं चला बा तुम्हाला बी सोबत नेतो. जसा अंदरचा कार्यक्रम वेगळाच झाला. तिथं पाहिलं तर वाटे इथं महाराष्ट्राचा बिहार झाला. लावण्यावाल्या ठुमके मारीत त्यावर म्हातारे नाचत जाय. मग मला समजलं जुन्या लोकांना यातनी कशा इस्टेटी गमावल्या आहे. महाराष्ट्राची लावणी म्हणे इथं अर्थ हरवला होता. नुसता डोळ्यापुढे संस्कृतीच्या नावाखाली तमाशा भरला होता. म्या म्हणलं लय भारी कार्यक्रम झाला आहे. सोबतचे पोट्टे म्हणे आम्ही 3 वेळा पाहिला आहे. म्या म्हणलं यायले काय म्हणावं आता चला घरी मुकाट्यानं. महाराष्ट्राचा बिहार केला आपल्या महाराष्ट्रातल्याच कट्ट्यानं. मग त्यातून बाहेर निघालो कांडी खाऊन खूल झालो. म्या म्हणलं नको हा नान घराकडे चालो. घराचा रस्ता धरला गर्दी फार होती.